नैना आचार्य यांच्या चिमण्या या कथासंग्रहातून चिमण्या का उडाल्या नावाची कथा. हातातल्या पुड्यातील भेळ रंजना चवीने खात होती. सीमाने केव्हाच आपली भेळ संपवून कागद फेकला होता. मिरची चावल्यानं डोळ्यांत आलेले पाणी पुसून ती रंजनाला म्हणाली, ही भेळ लागते किती छान, आणखी आणू का? नको, पण मी घाईने ती खाल्ली, तोंड तिखावले. यावर गोड काहीतरी हवेच. छोटे कोन्स घेऊया आईस्क्रीमचे. अय्या, एवढा खर्च नको ग. मी काहीच शेअर नाही करीत. एखादा चिकू घेऊ. माझ्याकडे आज आहेत ना पैसे. मी रोज दुधाच्या पिशव्या धुवून वाढवते ना, त्याचे पैसे मीच घेते. त्या आज विकल्या. शिवाय आठवड्यातील थोडा पॉकेट मनी आहे. आई दर सोमवारी 2-4 रुपये देते. ते काही आठवड्यात संपत नाही. मी तर माझ्या जुन्या पावडरच्या डब्यात पैसे साठवते. आपण कुल्फी घेऊ, ती मसालेदार असते. असे म्हणत रंजना 2 बशांत कुल्फीच्या चकत्या घेऊन आली. तसं मम्मी फ्रीजच्या ट्रेमध्ये आईस्क्रीम करायला टाकते नेहमी, पण ते तयार पाकिट दुधात घालून करते. कधी वेगळे मशीन वापरते, पण ही कुल्फी वेगळीच लागते मस्त. आणि इथे अशा बागेत बसून गप्पा करीत खायला आणखी मजा येते नाही का? सीमा आनंदाने बोलली. हो ना ग, काय खातो यापेक्षा कुणाबरोबर कुठे खातो यात चव बदलते. रोजचीच पोळी भाजी, पण ट्रिपल तिची चव. किती छान वाटते, कारण खूप खेळतो तिथे. शिवाय रानचा वारा, झाडे आणि खूप मैत्रिणी यांत मजा येते. आणि खरी मैत्रीण जवळ असली की खूपच छान. नाही ग? सीमाच्या पाठीवर चापट मारीत रंजना हसली. होयच रंजू, तू खरंच माझी जिवलग मैत्रीण. इतर जणी गप्पांना नि खेळायला केव्हाही तयार असतात, पण मध्येच टोमणे देतील, नाहीतर बारीक सारीक प्रश्न विचारून सतावतात मेल्या. घरचं काही मी सांगेन आणि त्यावेळी यांना तरकटे करून इतरांशी टिंगल करायला मिळेल म्हणून सदा वाकडे तिकडे छेडतात बयाबाई. ढालगज भवान्या, तू माझ्याकडे येत जा बघू. दुपारभर घर माझ्याच ताब्यात असते. धमाल करू आपण. रोज पाठवत नाही मम्मी, अभ्यास करतो असं सांग. हां, हे जमेल. रंजू, चल, उशीर होईल. बस ग आज. असा अंधार होत जाईल नि मग या बागेतील कारंजांवर संगीत लाईट सोडतील. छान दिसते. ते बघूनच जाऊ. मी तर उशिरा जाते. ओरडू दे आईला. जाऊन काय गेल्या अभ्यासाला बसवतील. टीव्ही दुष्टपणे बंद ठेवतील. मी पण बसते. एवी तेवी मम्मी स्वतः उशिरा येते. मलाच का धाक. सीमा आणि रंजना मग ऐसपैस बसल्या. कारंजांची शोभा बघून उमलत्या रातराणीचा सुगंध घेत त्या मस्त मजेत पाय हलवीत बाकावर बसल्या. रंजू, आपल्याला काम किती पडते, जबाबदाऱ्या किती असतात, हे सारे सांभाळून पुन्हा अभ्यास आईच्या पहाऱ्यात कसा करावा लागतो हे सांगत होती. ते ऐकून सीमा म्हणाली, तुझ्या दुःखा एवढे दुःख मला मिळाले तरी मी ते सुख म्हणून पत्करीन, कारण तुझ्यावर जबाबदारी म्हणजेच विश्वास टाकते आई. पण मी मात्र एवढ्या ऐशारामी बंगल्यात पार परकी आहे. जणू चोरच. सदा धास्तावून वावरते. कुठे झाले की दचकते. तुझ्या अभ्यासावर पहारा करण्या इतकी आस्था तुझी आई दाखवते. मी कितवीत आहे एवढी सुद्धा चौकशी माझी मम्मी करीत नाही. माझं काहीच बघायला तिला वेळ नसतो. माझी वाढ होते. फ्रॉक तोटकेनी घट्ट व्हायला लागतात, पण तिचं लक्षच नसतं. रंजू, त्या श्रीमंत घरात मी एक कोळिष्टक आहे बघ. आईच्या पदराला चिकटून आलेले सीमाने डोळे पुसले. चूप, उगी ना सीमा. अगं, मजा करायला आलोय तर मजा करावी. त्रासाचा विषय बंद. त्रास टळत नाहीच, मग त्याची आठवण कशाला? अगं, प्रत्येकाला त्रास असतोच. दुसऱ्याला आपली चप्पल
सुंदर दिसली तरी ती ज्याची त्याला कुठे ना कुठेतरी चावतेच. फक्त ते चालणाऱ्यालाच कळते. तुमचा तो दारुडा शोफर काढला का? शोफरनी गाडी हा विषय सुद्धा थंड मांसात तापली सळी खसकन खुपसावी तसा दाहक. पण मूड जाऊ नये म्हणून सीमा तिला ड्रायव्हर महाराजा आया यांच्या गमती सांगू लागली. मग दचकून सीमा उठली. चल रंजू निघूया. बरं बाई चल. रंजना तिच्या हातात हात अडकवून निघाली व त्या आपल्या कॉलनीत पोचल्या. दोघी जवळजवळ राहत. सीमाबद्दल रंजनाला फार ओढ वाटे. पहिल्या इयत्तेपासून त्या एकत्र होत्या. त्याआधी रंजना वस्तीतल्याच मोघेबाईंच्या शिशुवाडीत शिकली. सीमा त्याआधी दुसऱ्या गावी होती. तेथे एका महिला मंडळाच्या बालवाडीत ती जात असे. तेथे तिचे वडील तिला सायकलवरून नेत. सायंकाळी आई आणायची. नंतर तिच्या आई वडिलांची भांडणे होऊ लागली. आई मुंबईस नोकरीला आली. सीमा एकटीच बाबांकडे राहिली. हे भात आमटी नाहीतर पावभाजी खाऊन राहत. आई एक दोनदा आली तर भांडणे वाढलीच. मग बाबांनी रजा काढली. काहीतरी कोर्ट वकील असे त्यांच्या बोलण्यात येई. तिचा मेमध्ये रिझल्ट आला. मग तिचे नाव चांगल्या शाळेत घालण्याचे बाबांनी ठरवले. पण तिची पहिली इयत्ता त्या गावी व्हायची नव्हती. एके दिवशी आई एका छानशा निळ्या गाडीतून घरात आली. गाडी चालवणारा ऐटबाज पांढऱ्या कडक कपड्यात होता. त्याच्या डोक्याला चपटी टोपी होती आणि कोट्याला चकचकीत पितळी बटणे. सीमा त्याच्याकडे पाहत राहिली. तोवर एक कडक तपकिरी सुटातला उंच मोठा असा रुबाबदार माणूस गाडीतून मागून उतरला. त्याने सिगरेट शिळगावली आणि धूर सोडीत तो त्यांच्या वरांड्याशी उभा राहून आत ध्यान देऊ लागला. याच माणसाबरोबर आई आली मोटारीतून. सीमाला हा करपट काळे डाग असलेला राकट इसम चमत्कारिक वाटला. त्याचा वेश उंची होता. हातात 4 अंगठ्या होत्या. टाय होता. सोन्याचा चष्मा वगैरे थाट असूनही त्याचा तो डागू काळपट रंग, शेंडा बसलेले नाक आणि जाड पापण्यांचे लालट डोळे हे सीमाला मुळीच आवडले नाही. तो मगरूर चेहऱ्याने आपल्या घराकडे तोंडातला धूर सोडताना बघून सीमाला वाटले हा आपले घरच जाळतोय. शी, या माणसाकडे आई मुंबईला होती म्हणावं काय. सारे उंची रेशमी साडी नेसते. पर्सवर मोती आहेत. हातात लठ्ठ कंकण आहे. पण केस काय असे पुरुषा इतके तोकडे कापलेत. शी, आपल्या आईची लांब नागवेणी होती. बाबांनी गजरा आणला तर ती अंबाडा घाली तो केवढा मोठा असे. हा काय अवतार. तोंडाला भडक रंग, लाल गाल नि ओठ, बिन बाह्यांचा तंग पोलका. ही आपली आई. कुणी तिला असे केले या उंच दांडव्याने. सीमाला त्याचा तिरस्कार वाटला. ती त्याच्याकडे बघून थुंकली. त्या माणसानेही त्याच क्षणी तिच्याकडे पाहिले. त्याला तिचे कृत्य कळले. त्याचे डोळे अधिक लाल झाले. त्या माणसा शेजारी आई बसू शकतेच कशी. एवढी निर्मळ टापटिपीची आई या माणसाचा हा अवतार निधूर सहन का करते. आपले बाबा किती स्वच्छ, सुरेख, गोरे, नाकेले, सडपातळ आणि बोलतात किती मऊ आवाजात. सीमा बाबांचा आज प्रथमच चढलेला आवाज ऐकून आत आली. ती मी सीमाला अनाथ करणार नाही. ती 6 वर्षाखालील आहे. कोर्टाने तिचा ताबा माझ्याकडे दिलाय. हा हुकूम. सामान देता का तशीच नेऊ. सामानाची गरज नाही. तिलाच वाटायचे म्हणून. तुझ्याहून सीमाला मी चांगली वाढवीन. सावत्र आई आणून नको. सीमाला मी वैभवात नेते. सरळ ताबा द्या. तंटा नको. हेमा, बी क्विक. मला उशीर होतोय. बाहेरून तो राक्षस बडबडला. कमिंग डार्लिंग. आई अशा लाडीक स्वरात खिडकीशी जाऊन बोलली की सीमा किळसली. चल सीमा, तू माझ्याकडे राहायचं नाही. जा. मी नाही येणार. हेच माझं घर.
तू सरळ नाही आलीस तर पोलीस पकडून नेतील. हेमाचे आईने सीमाला घट्ट हात धरून चालवले. पोलिसांचे नाव ऐकून सीमा घाबरली. थांब आई, माझी चित्रे खडू. हात झटकून घाईने तिने पिशवीत 4 वस्तू टाकल्या. आत जाऊन बाबांचा फोटो गुपचूप घेतला. पांढराफुटाक चेहरा पडलेल्या बाबांना मुका देऊन ती पाय आपटीत गाडीत जाऊन बसली. त्या क्षणापासून ती भैयासाहेबांचा, आईचा नवा प्रियकर व नंतर तिने बाबांपासून घटस्फोट घेऊन केलेला पती भयंकर द्वेष करू लागली. तिला संधी मिळेल तशी ती गुपचूप रोष प्रकट करी. बंगला ऐसपैस ऐशारामी होता. पुढे बाग होती, मागे पेरू, चिकू, पपईची झाडे होती, पोर्चमध्ये गाडी होती. पण इथे तिला पिंजऱ्यातील पक्षासारखे निराधार वाटे. बाबांकडे दरेक वस्तू तिची होती. टेबल, खुर्ची, कॉट साधी होती, पण ती कुठेही बसू शकत असे. रबर, पेन, पेन्सिली कोणाच्याही घेई. घरातल्या कशालाही ते हात लावी, काहीही वापरी. आई बाबांशी पोटभर बोले. जे हवे ते मागे. न मिळाले तर वाटल्यास हट्ट करी. ती वस्तू बहुधा मिळे, न मिळाली तरी हट्टाने रडण्याची तिला बंदी नव्हती. अशा रड्याचे मुक्त स्वातंत्र्य होते. आणि या वैभवशाली बंगल्यात ती नोकराहून परकी होती. तिथले सर्व तिच्याकडे उपरी म्हणून बघत. दिवाणखान्यात डनलॉपचे कोच होते, पण ती कधी बिजबीत टेके. ती एकदा मजेत त्यावर लोळत होती. अचानक आईचा तो काळपट नवा नवरा भैयासाहेब 2 दोस्तांसह आत आला. ती तशी आरामात पडलेली पाहून त्याने भाजून काढणारी नजर तिच्यावर रोखली. तेवढ्याने कोमेजून ती आत गेली. पुन्हा ती त्या घरातील सुखसोयी मुक्तपणे घेऊ शकली नाही. गिझर खाली मनसोक्त न्हाली नाही. स्वतः तिने कधी रेडिओ, टीव्ही लावला नाही. तिच्या बाबांकडे ती कधीही ट्रान्झिस्टर लावी. लहान असूनही इथे ती बागेतले फुलंही तोडायला बिचके. माळी लगेच म्हणे, हा तो गुलाब नका तोडू, साहेबांचा तो आवडता आहे. अशी सर्वत्र चोरी होती काही करायची. फ्रीज मधल्या वस्तू, कपाटातील खेळणी कशाला तिने स्वतः आत लावायचा नसे. नोकरांनाही तिचे स्थान ठाऊक होते. मालक जिचा राग करतात त्या नव्याने आलेल्या पोरीला ते धुडकावत सीमा आतल्या आत धुमसत होती. मग कधी ती गुपचूप पिकाला आलेले पेरू तोडी अन शाळेच्या कोपऱ्यावर खाई, किंवा मधल्या सुटीत मैत्रिणीसह घेई. कधी वाऱ्याने उडालेल्या भैयासाहेबांचा शर्ट मातीत लोळला तरी उचलत नसे. एकदा तर तिने बंगल्याच्या फाटकाशी असलेली संगमरवरी दगडावरची बंगल्याचे नाव व मालकाचे नाव असलेली पाटी खराब केली. त्या खोदलेल्या अक्षरांतील काळा दगड खरवडता येतो हे कळल्यावर तिने संधी मिळेल तेव्हा बंगल्यावरील सुखविलास या नावातील ही अक्षरे खरवडून पांढरी केली. आता दुरून काळी अक्षरे दिसत ती खलास. भैयासाहेबांचे नाव होते लिहिलेले, रामकृष्ण पु. बाकरे. हिने बरोबर डोके लढवीत गुप्तपणे त्या पाठीमधले काळे नेमके खरवडून ते नाव मष्ण पु. बकरे असे हिडीस केले. भैयासाहेबांनी फार लक्ष दिले नाही, पण रोज बाहेरून येताना खलास मष्ण पु. बकरे असा तो बोर्ड वाचून सीमाला मनातून आनंदाच्या उकळ्या फुटत. माझ्या आईला फूस लावून श्रीमंतीचे आमिष दाखवून फसवलं नाही का याने. याच्या बंगल्याला माझा शाप खलास आणि यांच्या नावात मष्ण. वाह, काय पण जमले. सीमा आईसह या बंगल्यात आली तेव्हा प्रथम तिचे खाणे पिणे कपडे आस्थेने होत. तिचे लाड करी. मात्र भैयासाहेबांना
प्रथमच पाहिल्यावर सीमा त्यांच्याकडे तिरस्काराने भरलेली नजर टाकून थुंकली होती हे ते विसरले नव्हते. आईने या घरी तिला खूप पढवले. घर श्रीमंती नि सुधारकी वळणाचे आहे. त्याला सोबेसे वागत जा अशी समृद्ध घरात राहायची संधी तुला दुर्मिळ होती. इथे तुला खूप शिकता येईल. जकास कोली राहायला आणि कपडे भरपूर लिहायला मिळतील. पण इथल्या शिस्तीने वाग. गलिच्छ वागणे. त्या घरी आपण गलिच्छ होतो नव्हे ग, पण सवयी. उभे राहणे ऐटबाज हवे. बसणे उठणे बोलणे सारे रुबाबदार हवे. या उच्च लोकांचे रिवाज अंगी आण. उपचार पाळ. कसे बोलावे कसे चालावे हे शिक. नाहीतर थँक्यू यस प्लीज वेलकम हे बोलायचे राहील. नाकात बोटे घालणे नखे चावणे खिकी असणे इथल्या मॅनर्समध्ये बसत नाही. सीमा गुस्सात म्हणाली. इथले खेळही शहरी आधुनिक. ते शिकून इतर मलिन खेळ विसर अन इथे मला आई म्हणू नको. मला मम्मी अन साहेबांना डॅडी म्हण. सीमाने उत्तर दिले नाही. तिने या उच्चभ्रूंसारखे होण्यासाठी फारसे कष्ट घेतले नाहीत की त्यांच्या शिष्ट पोरड्यांत ती मिसळली नाही. कारण तिघेही टिंगल तिथेही टिंगल चालेच. आईला ती आईच म्हणजे नि भैया साहेबांना साहेब. एका पार्टीत तिने असे म्हटल्यावर आईने तिला खूप बजडले. त्यानंतर तिला पार्टीला नेणे बंद केलेच. पण घरी पार्टी असली तर ती सीमाला चक्क खोलीत बंद करून ठेवी. पार्टीनंतर सीमाने भोकाट पसरले तेव्हा तिला दटावून मम्मी म्हणते कशी, भवाने तुझ्यासाठी एवढे कष्ट केले नोकरी केली. या घरी तुला न आणता मी मजेत राहिले असते. पण तुलाच वैभव मिळावे तुझीच आबाळ नको म्हणून आणले. तर तुझ्या या वयात हा खुनशीपणा. मला नको हे वैभव. मला बाबांचे घर चालेल. दरिद्री मेली. तुझं हित तुला कळत नाही तरी मला पाहिलं पाहिजे. सीमा त्यानंतर अबोल होत गेली. तिचा बालिशपणा संपला. एकदा शाळा लवकर सुटल्याने ती मैत्रिणीसह भटकत पार्कमध्ये गेली. बाहेर रस्त्यावर एका हातगाडीशी एक प्रौढा खरेदी करत होती. सीमाने तिचा चेहरा पाहिला. लगेच मी जाते ग परते नाहीतर नाही वाट नका पाहू म्हणत ती तेथे गेली. सीमाचा तर्क खरा होता. ती तिची सख्खी आत्या होती. सीमाने जाऊन तिच्या हाताला लोंबकळत म्हटले, आत्या तू इकडे कुठे? अगं बाई सीमा बरी तू भेटलीस. नाहीतर मला पत्ता ठाऊक होता पण मी त्या घरी आले नसते. मी माझ्या चुलत पुतणीच्या लग्नाला आले होते. बाबा कसे आहेत? फार हाल चालले होते त्याचे जेवणा खाण्याचे. त्यापेक्षा सीमा तो मनानेच खंगला. पुरुषाला बायको सोडून जाणं हे फार मरणाचं दुःख वाटतं. चार चौघात त्याची अब्रू जाते. त्याची हाडे निघाली. आम्ही किती काळजी करणार. अखेर आम्ही त्याचं लग्न करून देतोय. तुझी आठवण काढतो. आईला विचारून कधी भेटायला येत जा. त्यांनी आईला द्यायचंच नाही घटस्फोट. तिच्या त्या बकऱ्यानं मोठे वकील दिले. पैसे उधळले. हा किती झगडणार. चल सीमा मी कधी फारसी हॉटेलात जात नाही पण आपण तिथे फॅमिली रूममध्ये बोलू. मग आत्याने तिला खूप खाऊ पिऊ घातलं. निघताना ती म्हणाली, तुझा फ्रॉक खेळणी द्यावी वाटतात पण मग तुझ्या आईला ते कळेल. हे पैसे घे. तुला काही बाई घेत जा. तिला मी भेटले हे कळलं तरी ती मला फाडफाड बोलेल. सीमा तुझी दया येते ग. मोठी झाली की बंडगर. तिथे राहू नको. आपला बाप नाहीतर नवरा नाहीतर मुलगा यांचे छप्पर हक्काचे. खराय ग आत्या. दिवसातून 100दा हे पटते. पण आई माझ्या कल्याणाच्या गोष्टी सांगत मला इथेच ठेवते.
आता पुन्हा केव्हा तरी शाळेत भेटायचे वचन देऊन गेली. सीमाचे भावविश्व त्यावेळेपासून अधिक ढवळले गेले. तिला घरातला दबाव अधिक जाणवत होता. तिच्या आईच्या एका ब्लाऊजची शिलाईसकट किंमत 200 असे, तिची ब्रा 50ची असे. सीमाचे रोजचे फ्रॉक जेमतेम 50 रुपयेपर्यंत, सणाचे फार तर बरे असत. आता तिच्या आईला या घरी मुलगा झाला, नंतर मुलगी. या मुलांची राजेशाही बडदास्त चाले. यांना भारी बेबी पावडर, स्नानाचे टब्स, कपड्यांनी भरलेली त्यांची स्पेशल कपाटे, अशी राजेशाही बडदास्त असे. दुसऱ्या कपाटात खाऊचे डबे, नाना खेळणी. सीमा या घरात लहान असतानाच आली होती. तिला जवळच्याच मराठी मीडियमच्या शाळेत घातली. कारण काय तर बालवाडी मराठीत होती. कॉन्व्हेंटच्या पहिल्या इयत्ते आधी सुद्धा इंग्रजी का हवे हे सीमाला कळत नव्हते. ती आपली सकाळी 6:45ला पाठीवर दप्तर मारून पलीकडच्या गल्लीतल्या जुनाट मराठी शाळेत जाई. त्याच शाळेचे हायस्कूल होते. नशीब सीमाला म्युन्सिपाल्टीत नाही घातले, पण आपण याच कर्कट शाळेच्या मातकट हायस्कूलला जाणार हे सीमाला कळून चुकले. आता धाकटा भाऊ 2.5 वर्षाचा होता. एका बड्या हायस्कूलच्या नर्सरीत जाऊ लागला. तो झाल्यावर आई 6 महिने रजेवर होती. वर्षभराने पुन्हा 6 महिने रजेवर गेली. दोन्ही बाळणपणात व नंतर 6 महिने मुलांची कौतुके करून मग ती नोकरीवर जाऊ लागली. तुम्हाला नोकरी कशाला करायला हवी? तुमच्या इतक्या पगाराचे नोकर भैयासाहेब पोचतात. माझ्या मुलीची जबाबदारी माझ्यावर आहे. तिचा खर्च मीच करायला हवा. सीमाला वाटे माझ्या पोटासाठी हा खर्च करते, त्यापेक्षा मला बाबांकडे पाठवून हिने नोकरी सोडावी. पण तसे म्हटले की आई भडकून म्हणे, गधडे, सावत्र आई तुला भांडी घासायला लावील. आईने नोकरी न सोडण्याचे वेगळेच कारण तिला नंतर कळले. तोवर सीमा आपल्या भावंडांचा थाट पाहून थक्क झाली होती. त्यांच्यासाठी पाश्चात्य नर्सरी, तिचा सुंदर रंग, टाईल्स, स्टिकर्स, रंगीत चित्रे, खेळणी, पुस्तके, कपडे, खाऊ यांची कपाटे, पलंग, गड्या, त्यावर मऊ दिलेल्या नाना प्रकारच्या सुखसोयी तिथे होत्या. ती बालनगरीत जणू. तिच्या बाल्कनीत सुरेख रंगाच्या बिनकाट्याच्या फुलांच्या कुंड्या होत्या. तिथे 24 तास 2 आया आळीपाळीने असत. यांना 2.5 वर्षापासून नर्सरीत घातलेले. जाताना स्वतः डॅडी गाडीने नेणार, मग आणायला ड्रायव्हरने आया गाडीने जाणार. त्यांच्या अगोदर तासभर भर उन्हातून 1 वाजता सीमा भले मोठे दप्तर सांभाळीत शाळेतून येत असे. आल्यावर फ्रीजचे पाणी ती नोकराकडे मागायची. ते मिळाल्यावर जेवणाची इच्छाच उरत नसे. भर सकाळी थंडीच्या दिवसात 6:45ला सीमा कुडकुडत शाळेत जाई. पण तिला गाडीच काय, पण एखाद्या नोकराकरवी सायकलवरूनही पाठवले जात नसे. एखादी खवचट मैत्रीण विचारी, तू गाडीतून का नाही येत? तुझा भाऊ जातो की? अगं, इथे 4 पावलांवर तर घर आहे. सीमा सावरून घे. हा, तसं जवळ आहे, तरी एक गल्ली पलीकडेच ना. त्यातून तुमची गाडी 10 फिरते. तुझी मम्मी त्यातून ऑफिसला आणि शॉपिंगला सदा जाते. माझ्या वेळा त्यांना जमत नाहीत. 6:45ला ड्रायव्हर नसतो ना, मग मम्मी किंवा पप्पा नाही येत. ती तिच्या ऑफिसच्या घाईत आणि डॅडी उठलेले नसतात. मुली समाधान झालेसे दाखवून पुढे विचारित नसत, पण त्यांना समाधान झालेलेच असायचे. सीमाच्या घरातील एखादे गुपित जाणून घेतल्याचे, एखाद्या शल्ल्यावर बोट ठेवल्याचे मधून मधून त्या असा कळवळा दाखवीत. तिला छडीतच. बरं, सीमाला त्यांना चिडून तोडून टाकता येत नसे. अशा मुली वर्गावर दाब ठेवून असतात. त्यांना झटकले तर वर्गाने तिला एकाकी पाडले असते. दैनंदिन जीवनात सीमाला अनेक शल्ये असत. ती इतर कुणा मुलीशी बोलावी तर तिची टवाळी करायला त्यांना भांडवलच मिळायचे. तशी इमानी दिलदार मैत्रीण तिला भेटली ती रंजनाच. तिचे मन समंजस होते. आता या कारबद्दल ती रंजनाला सारे सांगू शके. ती सर्व माणसे
क्वचित एकत्र कारने जात, तेव्हा फक्त सीमा एका कोपऱ्यात अंग चोरून बसे. पुढे आईने साहेब, कधी लाडका मुलगा मागे ताना बाळ, त्याची आया नि सीमा जणू नोकरांनीच. कधी कधी आई शॉपिंगला, क्वचितच सीमाला नाही. तेवढा तिचा कारचा संबंध. एरवी रोज मम्मी आणि डॅडीच वापरत. भाऊ शाळेतून जात. पण याहून वेगळे रहस्य तिला कळले ते वरच्या वर्गात गेल्यावर. एका उंची हायस्कूलमधील विनोद रामकृष्ण बाकरे अशा मुलाचे नाव एका बक्षिसाच्या यादीत तिने वाचले. भैयासाहेबांचे नाव लावणारा हा कोण? तिने त्या शाळेच्या एका आळीतल्या मुलीशी चौकशी केली. तिने सांगितले ते विलक्षणच. बाकरे पूर्वी दुसऱ्या आळीत ब्लॉकमध्ये राहत. तिथे त्यांची गावाकडली साधीभोळी बायको होती. हा विनोद तिचा मुलगा. पुढे बाकरे त्यांच्या ऑफिसचे मॅनेजर झाले. ही गावरान बायको बड्या पाहुण्यांमध्ये बोलणे, त्यांची सरबराई करणे, पार्ट्यांमध्ये आधुनिक वेशात वावरणे आणि सफाईदार हिंदी इंग्रजी बोलणे या सारातच ती उणी पडे. या उलट त्यांच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर असलेली रिसेप्शनिस्ट हेमा कशी स्मार्ट आणि मोहक बोलणारी होती. तिचे वागणे सफाईदार होते, हालचाली वेधक असत, तिचे पुढे व्यक्तिमत्वात छाप पाडणारे होते. तिच्याशी बोलणारा तिच्या सानिध्याने भारून जाई. बाकरेंना कोड्याचे उत्तर मिळाले. अशी सहचरी आपणास हवी. तिची ओळख लिफ्ट कॅन्टीनमध्ये होतीच, ती त्यांनी वाढवली. पण विवाहित हेमा चटकन गळाला लागेना. दरम्यान बाकरेंचा दूरचा भाऊ मंत्री झाला. बाकरेंना लाखात भांडवल मिळाले. त्यांनी स्वतःचा कारखाना काढला. तो स्थिरावताच गावाकडेला मस्त विलासी बंगला बांधला. मात्र त्यात ते राहायला गेले नाहीत. विनोद व त्याची आई जुन्याच ब्लॉकमध्ये राहिली. बाकरे हेमाला भुलवीत होते. भारी साड्या, इम्पोर्टेड चिजा भेट देत होते. हेमा त्यांचे रूप विसरून त्यांच्या भपक्याला गाडीला भुलू लागली. त्यांच्या गाडीतून कधी लिफ्ट घेऊ लागली. मग भैया साहेबांनी हेमाला बंगला दाखवायला नेले. बाग चांगली जोपासलेली, कोरा बंगला, आत ऐशाराम, सुखसोयींची रेलचेल. हेमाने प्रशंसा केली बंगल्याची. आवडला ना बंगला? फारच. पण राहायला का येत नाही? हा तुझ्यासाठी आहे हेमा. मला नव्या जीवनाला, नव्या अभिरुचीला तूच सहचारिणी हवीस. तू मानलेस तर मी सुखाच्या शिखरावर लोळेन. तू नाही आलीस तर मी हा बंगला असाच रिता ठेवीन. भलतंच काय, आपण दोघे विवाहित, मुलं असलेले. माझ्या पत्नीचा या लग्नाला विरोध नाही. मी तिची लेखी अनुमती घेतलीये. तिचे व मुलाचे पालन पोषण करण्याच्या अटीवर ती कबूल झालीये. तुझी तयारी असेल तर तुला मी डायव्होर्स घेऊन मोकळी होण्याची युक्ती सांगतो. हेमा प्रथम कबूल झाली नाही, पण हळूहळू युक्तीनं बाकरेंनी तिला वश केली. मुद्दाम तिला घरी उशिरा जायला सांगायचे, मग नवऱ्याने भांडण करायचे. अशी भांडणे वर्दळीला मुद्दाम आणली. इतरांच्या साक्षी मिळतील अशी. मग भरपूर पैसा ओतून कोर्टातून घटस्फोट मिळवून दिला. लगोलग लग्न करून ते स्वतंत्र बंगल्यात हनीमूनला आले. महिन्याने हेमा सीमाला घेऊन आली. तर त्या मुलीने विनोद बाकरेची माहिती सांगितल्यावर सीमा त्या इमारतीवरून चक्कर टाकून आली. 4-2 चक्रांनंतर त्या मुलीबरोबर ती त्या ब्लॉक समोरच्या जागेत गेली. तिथे त्या मुलीची मैत्रीण होती. तेथून विनोदचा हॉल दिसला. मग गॅलरीत विनोद उभा राहिला. पाठीमागून त्याची आई येऊन काही बोलत होती. सुलावर बसून ती तांदूळ निवडू लागली. ती स्त्री गोरी शालीन होती. तिच्या डोईवर पदर होता. विनोद तिच्यागत देखणा होता. पण या साध्या सोज्वळ पतिव्रतेत चार न वाटून
बाकरेंनी मम्मीशी लग्न केलं तर? ती मुलगी म्हणाली, त्या मुलाला कॉन्व्हेंटला नेण्यासाठी रोज सकाळी 8ला कार येते, 2ला परत त्याला सोडते, 12ला भैया साहेब इथे जेवायला येतात. म्हणजे सीमा चकित झाली. या मुलाला सारे हक्क, नव्या भावंडांना सारे ऐशारामने हक्क, उपरी फक्त सीमाच. तिने पायी रखडावे, कुरकुरू नये म्हणून जवळची मराठी शाळा. हळूहळू ह्या अवहेलनेचे विष सीमाला जाळू लागले. ती मनात असंतोषाचा ज्वालामुखी पेटता असता वर शांत राहिली. फक्त रंजना ही तिची निष्कपट जिवलग मैत्रीण. असह्य झाले तर तिच्याशी ही मन मोकळे करी. कधी ऑफ तासाला, कधी शनिवारी अर्ध्या सुट्टीत रंजनाच्या घरी किंवा बागेत त्या एकत्र असत. सीमाला रंजनाचा हेवा वाटे, पण रंजना ही असंतुष्ट होती. सीमाला 2 बाबा होते. 2 बापांची म्हणून तिची भयंकर कुचेष्टा केली जाई. ती अपमानाने जळे. उलट रंजनाला आपले वडील आवडतही नव्हते. ती अगदी लहान असताना ते म्हणे रेल्वेतून पडून वारले. रंजनाला अंधुकशी मोठी जागा आठवे. ती प्रशस्त सरकारी क्वार्टर होती. बाबा गेल्यावर काही महिने अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे राहू दिले. म्हणून तरी समज असताना ती जागा सोडलेली तिला आठवे. रंजनाची आई मंदाताई यांना नोकरी मिळतो खात्याने एवढी दया केली. त्याच ऑफिसमध्ये तिला घेण्यास तिच्याकडे शिक्षण नव्हते. ती 9वी शिकलेली. तिने प्रथम शिक्षिकेचे ट्रेनिंग घेत एकीकडे SSCची परीक्षा दिली. रंजनाचे बाबा कॉर्पोरेशनमध्ये होते. मंदाताईंना तिथे शिक्षिकेची नोकरी मिळाली. मग एका चाळीतली कोपऱ्याची एक खोली त्यांनी नवऱ्याच्या विम्याच्या पैशातून घेतली. मायलेकी मायेची उभेने परिस्थितीचे चटके सुसह्य करीत होत्या. सुरुवातीला 2-3 वर्ष मंदाताईंनी रंजनाला शेजारी सांभाळायला ठेवली. मग तिची शाळा सुरू झाल्यावर त्या शेजारणीला नुसतं लक्ष ठेवायला सांगत. रंजनाची शाळा 7 ते 12:30, आईची 12:30 ते 6. आई लेकींची भेट सायंकाळी फक्त व्हायची. रंजना आईसाठी आसुसलेली, आई कामाने चेपलेली, घरकामाचा पसारा पाहून दबकलेली, थकून त्रस्त चेहऱ्याने येणारी आई रंजनाला कायम आठवे. कुटुंब चालविण्याचे सारे कष्ट तिला एकटीला पडत. घरातील कामे, बाहेरची कामे, रेशन इत्यादी, विजेची बिले, बँक असे सारे तीच करायची. परवडत नाही म्हणून मोलकरणीऐवजी स्वतःच धुंडीभांडी करी. कोवड्या रंजनाला वडिलांचे सुख ठाऊकच नव्हते. इतरांचे बघून तिला कळे. वडिलांच्या स्कूटरवरून किंवा त्यांचे बोट धरून मुले खरेदीला जात. त्यांचे बाबा त्यांना खाऊ आणीत. पत्ते खेळत. आईबाबांसह सिनेमाला फिरायला. सणाचे देवळात जाणाऱ्या मुली तिला दिसत. बाबा असणाऱ्या मुलींच्या आया कशा हसतमुख असत. त्या चवीपरीने रांधून मुलींना देत. शंकरपाळे, लाडू, वड्या नाना प्रकार त्या मुलींना डब्यात देत. आपली आई दुःखाने व कामाने पिचलीये. तिला आनंदी व उत्साही होता येत नाही हे लहान वयात रंजनाला कळत असे. आई आली की ती मिठी सारी. लाडे बडबडत खूप सांगू पाही, पण आईला पुढील कामे दिसत. आपल्याला एकटीला सारे पार पाडावे लागते याचा कायम उद्वेग तिला असे. त्यामुळे ती रंजनाचा नाजूक विखा सोडवून चहा कुकरच्या मागे लागे. ते होताच ती कर्तव्य कठोर होऊन रंजनाचे होमवर्क घेई. दुपारी घोकायला लिहायला दिलेले तिने केले का बघे. तेवढे पाठ व लिहिणे झाले नसेल तर रंजना उन्हाळली, झोपली
असे समजून ती तिला खूप बोले. पुढे ती 3री-4थीत गेल्यावर तर आईचा काच वाढला. अभ्यास उत्तम हवाच, त्याशिवाय उच्च शिक्षण कसे होणार. वर्गात शक्यतो पहिला नाही तर 3 पर्यंत नंबर हवा, म्हणजे पुढे आई तिला चांगल्या हायस्कूलमध्ये घालणार होती. तिला 12वीचा उत्तम गुण मिळवायलाच हवे होते. तिला 12वीला उत्तम गुण मिळवायलाच हवे होते. म्हणजे आई जन्माची बचत खर्चून, बाबांचा फंड काढून, वाटल्यास स्वतःच्या फंडातून कर्ज काढून तिला प्रसंगी 20-25 हजार डोनेशन भरून मेडिकल कॉलेजला घालणार होती. त्या महाग शिक्षणासाठी ती चार शिकवण्या धरणार होती. अहोरात्र रंजनाला हा उपदेशाचा काढा प्यावा लागे. रंजना आईचे सर्वस्व होती. तिला खूप मोठी विद्या द्यायचे तिचे ध्येय होते. स्वतः ती थकून जायचं करत होती, पण रंजनाला खूप शिकवावे या कैफात ती तिला धारेवर धरायची. तिच्याशी कौतुकाचे 4 शब्द बोलून लाड करावे, तिला स्वतःहून फिरायला न्यावे, यासाठी तिला उल्हासच मिळत नसेल. मनात मुलीबद्दल खूप माया होती, पण मुलीला कळे तर फक्त धाक निकाच. रंजूसाठी आपण ऐन तारुण्यात एकाकी राहून अहोरात्र राबतोय हे ती बोलून दाखवी. मुलीला पालकाकडून जे हक्काचे मिळायचे ते रंजूला मिळताना आई त्याचे मोल बोलून दाखवी. उपकार केल्यासारखे जाणवून देई. रंजूला वाटे या ऋणाचे ओझेच जणू आपल्या माथ्यावर आई घालते. एखाद्या वेळी वाटे तिला म्हणावे, आई ग, तू नुसते मला जेवू घाल, कसे तरी पोट भरण्यापुरते शिकव, पण जरा आई म्हणून सहवास दे. हवं तर तुझं पहा, पण तुझ्या हताश जीवनाच्या काळ्या सावलीत माझं उमलतं जीवन कोमेजू नको. पण आईचे दुसरे लग्न करण्याची कल्पना आली की रंजूला सीमा आठवे. सोन्याच्या पिंजऱ्यात डाळिंबाचा चारा खाऊनही परतंत्र्याने दुखावलेली तडफडती सीमा. नको बाई, आई एकटीच आहे हेच बरे. फक्त तिने सदा असे वाघ मागे लागत वावरू नये. सकाळपासून तिची सदा घाई, सारे लगा आटोपण्यासाठी वसवस बोलणे, रात्री अभ्यास, मग आवरावर. बिछाण्याला पाठ लागताच ती घोरू लागे. शेवटी झोपलेल्या रंजूला तिने पुढ्यात घेऊन कधी थोपटले नाही, गुजगोष्टी केल्या नाहीत. प्रत्येक बालकाला माहेरच्या घटना गुपित आईजवळ सांगावीशी वाटतात. प्रत्येक बालकाला बाहेरच्या घटना गुपित आईजवळ सांगावीशी वाटतात. आईने त्यात रस घ्यावा, कधी स्वतःहून चौकशी करावी, कौतुकाने काही करावं, लाडानं भरवावं, वाढावं असं मुलांना वाटतं. त्यांना किशोर वयापर्यंतचं भावविश्व आईजवळ उमलत असतं. इथे मंदाताई जबाबदारीने कष्टाने दमून जात. ते हे नाजूक रेशमी पाकळ्यांचं मुलींचं भावविश्व उमलविण्याचे विसरूनच गेल्या. मंदाताई कर्तव्य खबरदारीने पार पाडित होत्या. मुलींना मायेचे छत्र होते, पण तिला मन मोकळं करायला मिळत नव्हतं. हेमाताईंनी सीमाला ताब्यात मायेनेच ठेवले. तिचा भार त्या नोकरी करून उचलत होत्या. मुलगी वैभवात वाढली, पण त्यातून कोरडी राहिली. तिलाही आपले हृदगत आईला सांगता येत नव्हतं. तिची आई दुसऱ्या संसारात पूर्ण गुंतल्याने सीमासाठी एवढा वेळ व आस्था देत नव्हती. त्यामुळे या दोघी मुली गुदमरत होत्या. त्यांची मैत्री झाल्यावर त्या एकमेकींत रमल्या. दोघींच्याही अप्रगट शब्दांना एकमेकींशी बोलण्यास वाव मिळाला.
शब्द, रस, स्नेह आणि भाव यांची कुचंबणा संपली. त्यांचा वर्षाव त्या एकमेकींवर करू लागल्या. त्यामुळे त्या दोघींचेच वेगळे जग तयार झाले. आता सीमा कधी दुपारी रंजनाकडे अभ्यासाला जाई, कधी रंजनाही सीमाकडे जाई. सीमा आता ढिठावली. सीमा चक्क फ्रीजमधले सरबस फळे घेऊन दोघी कात. रंजूला ती बागेतून हिंडवी. दुपारी मम्मी डॅडी ते सावत्र भाऊ नसत, त्यामुळे दोघी बागेतल्या झोपाळ्यावर झोके घेत. सीमा धिटाईने बागेत तिच्यासह खेळे. आपल्या खोलीत तिच्यासह बसे. दार लावून ट्रान्झिस्टर लावून गाणी ऐके. कधी तरी दचकून रंजना उठे. जाऊ दे गडे सीमा, घरची कामे आहेत, शिवाय होमवर्क. 7च्या आत हवे सारे, नाहीतर आई ग नाही करणार. काय करते ग? चक्क पट्टी मारते हातावर. आई ग, तुझं बरं आहे. तुझ्या आईला तुझा अभ्यास घ्यायला वेळच नाही. ती शिकवून माझं कल्याण नाही करणार. जेमतेम कॉलेजात घालील अन एखादा श्रीमंता घरचा बरासा मुलगा जावई करणार साहेबांच्या पैशावर. मला खूप पैसेवाले घर मिळवावं या हेतूने तिनं मला इथे आणले. अन तुला काय वाटतं, तिची इच्छा ती पुरी करणार. आपल्या लेकीसाठी खूप श्रीमंत जावई शोधण्याची. पैसा असेल तिथे सुख असते ही तिची कल्पना. म्हणून तर ती त्या बेडक्याशी लग्न करून नांदते ना. बेडूक असं म्हणून रंजना खूप हसली. मग दचकून निघाली. बस बस ग, नको. दुपारची भांडी मी घासते. वाळलेले कपडे आवरायचे, गवाऱ्या मोडून ठेवायच्या. समोरून वाण्याकडून साखरनी रॉकेल रेशनचे आणायचे. लाईनमध्ये वेळ गेला तर अभ्यास नाहीच होणार. मग हे खेळणे भोगेल म्हणजे मार. आई ग, निघ रंजू निघ. सीमाच्या डोळ्यात पाणी तरारले. एवढे काम ही चिमणा जीव करतो, पण काय इलाज. आई सकाळी धुणं भांडे स्वयंपाक करून जाते. उरलेले हिला करायलाच हवे. मात्र मग आईने नंबरासाठी धाक लावू नये. अन एखाद्याला कमी बुद्धी असेल तर अन ती 10वी 12वीला पुरेसे मार्क मिळवू शकली नाही तर देवारे, रंजूच्या मनावर केवढा हा अखंड ताण असेल. म्हणूनच बिचारी कसलीही मजा नि करमणूक करताना सदा घाईत ओढीत असते. सीमाची शंका खरी ठरली. 4वीच्या 6माहीत रंजना एका पेपरात चक्क नापास होती. शाळा सुटल्यावर आज रंजना सीमाला घेऊन घरी गेली. तिच्या गळ्यात पडून चक्क रडू लागली. आज आई पट्टीने नाही काठीनेच बडवील. सीमा तिला उगी करीत होती. शेवटी तिने विचारले, मग मिडल स्कूल स्कॉलरशिप नाही मिळाली तर ग? नाही म्हणजे देवदयेने मिळव. तू हुशार आहेस, पण अनेक हुशार मुलेच बसतात या परीक्षेला. तर न मिळाल्यावर काय? अगं बाई ग, आई म्हणतेच ही स्कॉलरशिप न मिळाली तर खात्यात माझे नाक कापले जाईल. तिने स्वतः काही वर्षे 4थीचा वर्ग घेऊन ज्यादा तास शिकवून कैक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळवून दिली आहे. मग तिच्याच मुलीला ही न मिळाली तर ती म्हणते तिला टोमणे ऐकून जीव नकोसा होईल. पण त्याचा राग माझ्यावर. ती मला डोळ्यातील रागाने भाजून काढील, नाहीतर पळी तापवून. पुरे रंजू पुरे ग.
आयांनी माया करताना असे अपेक्षेचं ओझं का लादावं? त्या ओझ्याने मला कैकदा अभ्यास करताना जीव घाबरावतो. असं या गणिताच्या पेपरला चक्क डोकं दुखलं माझं. तशी गणितं सोपी, पण डोकं बनाणू लागलं. मग पेपर कसा बसा सोडून आले घरी. पण हे समजून घेणार नाही. सीमा आज रात्रीच्या भांडणाच्या कल्पनेने मला धडकी भरते. अगदी पडून जीव द्यावासा वाटतोय. मला तर 2 वर्षे पळून जावेसे वाटते. दोन्ही घरी न जाता एकटेच कुठे कमावून खावे. जीव कसा मोकळा राहील. चल पळून जाऊया आत्ताच. आज नको. आज आईचा अंदाज घे. त्यावरून कळेल तरी पुढे तुला कधी नापास किंवा कमी मार्क मिळाल्यावर काय घडेल ते. तसं झालं तर मात्र आपण दोघींनी घर सोडूच. तुला काही जिव्हारी हो ग. आई त्या पोरांजवळही रात्री नाही झोपत, पण ती झोपेतो त्यांना थोपटते तरी. पार्टी वगैरे असली तर रात्री बाहेरच असते, पण घरात असताना त्यांचे लाड करते. मला मात्र धारेवर. तर गेल्या आठवड्यात रात्री मला ताप भरला होता. मी खोलीत एकटीच असते. मम्मीने मला औषध दिले व गुडनाईट करून ती त्या बेडकाच्या खोलीत झोपायला निघाली. मी तिच्या गळ्यात हात टाकून म्हटले, रात्री ताप चढला तर आज तेवढी इथे झोप ना. मला कसंसं होतंय. ती 5 मिनिटं माझ्या खाटेवर बसली तोवर बेडकाची हाक आली. ती सॉरी म्हणत भरकन गेली. माझे तोंडातले शब्द फुटण्यापूर्वीच. तेव्हापासून वाटतं भरल्या घरात एकाकी पडण्यापेक्षा फुटपाथवर झोपावं. आणि पोटाला, एवढ्याशा पोटाला काय, शहरात सहज मिळेल. आपण कामे करू. लोकांना कामाला पोरी हव्याच असतात. मग चल आत्ताच. आजचा रंग बघ, मग ठरवू उद्या. मात्र रंजू तयार हवी. जमतील तेवढे पैसे साठव. 4 दिवसांपुरता शिधा. छोटी भांडी, मेणबत्त्या, काडेपेटी, कपडे, सारे पुस्तकाऐवजी त्या भल्या मोठ्या दप्तरात सपाईने ठेवू. उद्या सकाळी मी तुझ्या घरी शाळा सुटल्यावर येतेच. मात्र तयारीला लाग. मीही लागते. उपनगर रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दुपारी 2 10 वर्षांच्या मुली उतरल्या. गळ्यात दप्तरे, हातात जड पिशव्या, नीट तिकिटे देऊन रस्त्याच्या कडेने शोधक नजरेने बघत झाडीकडे जाणाऱ्या रस्त्याला निघाल्या. जरा पुढे रस्ता छान थंडगार झाला. घाम पुसून ओझ्यांचे हात बदलून त्या सावकाश इकडे तिकडे बघत चालल्या. पुढे एका बाजूला मोठे पटांगण होते. त्याच्या आत प्राथमिक शाळा होती. जोशी गुरुजी मुलांचा खेळाचा तास घेत होते. मुले धावाधावीचा खेळ खेळत होती, त्यामुळे त्यांचे लक्ष रस्त्याकडे गेले. हरणीसारख्या भिरभिरत्या डोळ्यांच्या 2 मुली कावऱ्याबावऱ्या चेहऱ्याने चाललेल्या दिसल्या. त्या दोघींच्या अंगावर गणवेश होते. जोशी या गावचेच राहणारे. या छोट्या उपनगरातील प्राथमिक शाळा व हायस्कूल यांचे गणवेश त्यांना ठाऊक होते. पण हा गणवेश कुठल्या शाळेत नव्हता. मग त्यांना आठवलं, एका मोठ्या उपनगरातील एका ध्येयवादी मुख्याध्यापकाने हा खास वेगळा गणवेश आपल्या विद्यार्थ्यांसाठी योजला होता. ते त्या शाळेत गेलेले होते. त्या शाळेचे हेडमास्तर त्यांच्या ओळखीचे होते. या लहान मुली बहिणी असतील का? नसाव्यात. वयन एक नाही अन वयांत फरक नाही. दोघी नात्याच्या किंवा मैत्रिणी असल्या तरी एकट्याच
एकांत रस्त्याला कशा? हल्लीच्या दिवसात पालक एवढ्याच लहान मुलींना एकटे धाडत नाहीत. मुलांना शाळेतही पोचवायला येतात. घरचे यांना न पेलणारी ओझी आहेत. वर तशा मोलमजुरी करणाऱ्या वाटत नाहीत. उंची बूट मोजे, कडक इस्त्रीचे गणवेश, मागे उंची बूट मोजे, कडक इस्त्रीचे गणवेश आहेत. कानात रिंगा दोघींच्या. या किर्र झाडीतल्या रस्त्याने अशा रिंगा घालून जाणेही धोक्याचे. जोशी तारेच्या कुंपणापाशी आले. इथून तो निवांत परिसर दिसत होता. त्या रस्त्याने कुजबुजत माना डोलावीत चालल्या. रस्त्याच्या उजवीकडे एक चिंचोळी पायवाट होती. त्या वाटेवर 200 फुटांवर एक जुनाट छोटे देऊळ होते. मारुतीचे जुनाट दगडी पायानी विटा मातीचे. वर गळके छप्पर, पाठीमागे छप्पर जरासे लांबवून एक ओवरी उघडी ठेवलेली. जवळ एक छोटी विहीर. या बाजूला वस्ती फार नव्हती. उघडे झाडी नसल्याने या देवळात वर्दळ नसे. सीमा व रंजनाची नजर त्या देवळाकडे गेली. सीमा, असेच ठिकाण हवे होते. छान निवांत आहे, थंडही आहे, त्या बोलत आत वळल्या. अंधारे देऊळ, मागली पडवी नि विहीर पाहून त्या हरखल्या. मागल्या पडवीत त्या बसल्या. छान, आपली सोय होई तो इथे मस्त आहे. त्यांनी पिशव्या खाली ठेवल्या. तिथल्या झुडपाच्या फांद्या तोडून रंजनाने जरा स्वच्छ केले. हा मारुती आहे, आपली राखण करील. अन शनिवारपर्यंत 5-10 दिवस इथे कुणी येणार नाही. तोवर आपण काम शोधूच. धुणे भांडी केर पोछा करून सहज 50 रुपये मिळतील. मला हे येतेच, रंजना म्हणाली. सीमा चेहरा पाडून म्हणाली, मी पूर्वी बाबांकडे फक्त हौसेने केर काढी. इथे कामाची सवय गेली. पण मी तुझ्या सोबत येईन. जमेल तेवढे तुझे काम करीन. 4-5 कामे करू. मी धुणे न जमले तर शाळेत पोरं पोचवायचे तर नक्की करीन. अगं, लहान मुलं सांभाळायला ठेवले ना तर रहायसकट जेवून खाऊन 25 देतात. अशी कामं नक्की करूच. तर काय, उद्यापासून शोधायलाच जाऊ. मात्र केसांत धूळ मारायची. जुने फाटके फ्रॉक आणलेत, ते नेसून तोंड न धुता जायला हवे. हो ना, काम मिळेलच. नोकरी करणाऱ्यांना हव्यातच कामवाल्या. हा लाडू खा. माझी केळी पण घे ना. आता बाटलीतले पाणी पिऊ. वॉटर बॅगला नाडी बांधून विहिरीचे पाणी काढता येईल. त्या दोन्ही मुली मारुतीच्या देवळाकडे वळेतोवर जोशी मास्तरनी पाहिले. त्यांना भय मिश्रित कुतूहल वाटले. आजवर हजारो विद्यार्थ्यांना शिकवून त्यांनी नाना नमुने पाहिलेले, बालमानसशास्त्र अभ्यासलेले. त्यांना चैन पडेना. तोवर मधली सुट्टी झाली. ते आत गेले. ते चहाला घरी जात नसत. त्यांनी हेडमास्तरना म्हटले, मला ओकारी करते, सोडा लिंबू घेतो घरी. पण जर येवलेच नाही तर बरे वाटले की येतोच. पण उशीर झाला तर जरा वर्गाकडे बघेन मी. स्वतः आराम करा. आवळा सुपारी खाऊन पहा. जोशांनी एका मुलाला घरी जाऊन उशिरा येईन असा निरोप देण्यास सांगितले. मग रस्ता शांत झाल्यावर ते चपला हातात घेऊन मारुतीच्या देवळात शिरले. मागल्या ओरीत चाहूल येत होती. मारुतीच्या मागे प्रदक्षिणेच्या वाटेवर त्रिकोणी विटांचा झरोका होता. तिथे ते बसून पाहू लागले. त्यावेळी त्या पडवी झुडूप पाल्याने साफ करीत होत्या. त्या कुणी फिरस्या उपऱ्या जातीच्या वाटेनात. त्यांची भाषा
स्वच्छच नव्हे प्रौढही वाटली. मुली भल्या घरच्या दिसल्या. मग खात खात खूप बोलल्या. त्यावरून त्यांना अचंबा वाटला. या धुणे पाणी मजबुरी का का करणार. हळूहळू त्यांच्या बोलण्यात तो विषय आला. कालपासून त्यांनी एखाद्या लग्नवराळागत तयारी केली होती म्हणे. एकेका पिशवीतून 2-2 पातेली, एक स्टीलचे, एक जाड पितळी असे त्या काढीत होत्या व एकीकडे बोलत होत्या. पातेलीच्या आतून लहान डब्या पाटल्या निघाल्या. गोड व खोबरेल अशा 2 तेलाच्या बाटल्या, हिंग, तिखट, मोहरी, डाळ, साखर यांच्या डब्या, तांदूळ, बेसन, पीठ यांच्या पुड्या सारे काढीत त्यांनी यादी तपासली. ब्रेड, फळे खायचे 2-3चे डबे निघाले. आणखी पुड्या होत्या, कांदे बटाटे होते. खाणे संपले की डालड्याच्या डब्यात धान्य भरू. 4-6 दिवस काम नाही मिळाले तरी हे पुरेल. भात, खिचडी, पाव, भाजी, मस्त मजा. पोळींची कटकट नकोच. कामावर चहा पोळी मिळेलच. तर काय, कोरडी कामे धरली तर हॉटेलचे आणू कधी. सीमा, मी कामे करीन, सवय आहे. तू जेवण कर, कपडे धुऊ आपले, रंजूने सुचवले. मला एकदम येणार नाही ग. मी मदत करीन, सर्वात शिकेन, पण जोडीने जाऊ. अगं पण सामान. हा, मग पाळीपाळीने कामे करू, नाहीतर त्या सुरणाच्या झुडपात पिशव्या लपवून ठेवू. राहायचीच कामे धरू. सीमाने खोबरेल काढले. रंजू, हात कर इकडे. रंजनाचे तळवे उघडताच सीमाने हुंदकाच दिला. तुझी आई आहे का राक्षसीन? काय या छड्या? ती तेल लावित होती. रंजूही हुंदके देत होती. नको ग, तू कशाला एवढे? हळू ग. हाय, पोटऱ्या पण सोडल्यात तुझ्या आईने. वाऱ्याने घाव फाटलेत. रात्री गरम पाण्याने शेक, आता तेल लावते. जोशी मास्तरांना रहस्य उलगडत होते. ते श्वास रोखून ऐकू लागले. बरे, वेळीच पळालो. वार्षिकला शिष्यवृत्ती नसती मिळाली तर खरंच तुला आईने भाजलं असतं. तू 8 दिवस आराम कर, आपण विकत आणू खायला. मी काल बेडकाला अद्दल घडवली. कशी? वेदना विसरून रंजू हसली. आईला म्हटलं, रंजूच्या वाढदिवसाला प्रेझेंटसाठी पैसे दे. ती वस्तू देत होती. मी कॅश मागितली. म्हटलं, सर्वच पैसे देणार आहेत. सर्वांचे मिळून रंजू चांगली वस्तू घेईल. मग तिने 5 रुपये दिले. मी 10 घेतले. वर रंगपेटी आणि वह्यांना 10 घेतले. रात्री साहेब टेर पिऊन आले. स्टडीमध्ये कपडे काढून न ठेवताच बेडरूम मध्ये झोपले. रात्री आई आत गेल्यावर मी स्टडीमध्ये जाऊन त्यांच्या कोटात तपासले. अगं, नोटाच नोटा गो. त्यांना हिशोब नसावा. लहान चिल्लर नोटा ठेवल्या. 5-10च्या मुठभर पळवल्या. त्यांना सकाळी दाद नसेल, कारण टेर प्यायल्यावर त्यांचा खिसा भरलेला परत येतोच असे नाही. चांगले 70 भरले हे रुपये. अगं बाई, काळजीने ठेवावे लागतील. काळजी नको. मी एक बटवा घेतलाय. तो कपड्याच्या आत बांधीन. असं एखादं काम सुटलं तर जगता येईल यावर. नाही, अन्न मिळाले तर पाणी पिऊ, पण परत नाही जायचे. ते शक्यच नाही. पण राहायची सोय नाही झाली तर एखादी झोपडपट्टीची खोली या पैशांनी घेऊ. हो तर. ए सीमा, आपण चहा करू. मी दमले. अरे, ही रोजची चहाची वेळ. तलफ आलीये तुला? मला काय हवे ते थोडेच मिळते. शाळेतून आल्यावर सरबत, मग जेवण, दुपारी बोर्नव्हिटा, भावंडांबरोबर, म्हणून तेच घ्यावे लागते. चहा नाहीच. माझ्यासाठी घेशील?
पूर्वी घेत होते ना एक वेळ. चल करते मी. हे घे 3 दगड, पातेलं, काटक्या भरपूर आहेत. मी गोळा करते. रंजू हाताला टोचेल. मी आणते बघ. आता चूल पेटव. अय्या दूध नाही. कंडेन्स मिल्कचा डबा आणायला हवा होता फ्रीजमधून. घाई झाली. तरी खूप जमलंय. घे आज कोरा चहा. मला चालतो. मी पण घेते. रंजू अंधार पडायच्या आत जेवण उरकले पाहिजे. ब्रेड लोणी खायचे. ब्रेड उद्या न्याहारीला होईल. आज खिचडीच करू. विस्तव आहे तो करू. नी जेवून मारुतीच्या आधाराने झोपू. मी पाणी आणते. एकीने पटापट फोडणी केली. डाळ तांदूळ मिरची टाकली. त्यांनी 2 पिशव्यांत ब्रह्मांड आणलेले पाहून व त्यांचे संवाद ऐकून जोशींचे हृदय गलबलले. आता त्या युनिफॉर्म बदलून मुद्दाम फाटके फ्रॉक घालू लागल्या. जोशी त्वरेने शाळेत हेडमास्टरांकडे गेले. त्यांनी सारी हकीकत व तर्क सांगितले. त्वरेने मुलींना योग्य तऱ्हेने व न दुखावता पोलीस हवाली करण्यावर दोघांचे एकमत झाले. ही गोष्ट इतर शिक्षकांना कळू दिली नाही. तुम्ही इन्स्पेक्टर शाळा सुटून अर्धा तास झाल्यावर या. शाळकरी मुलांची गावातील वर्दळ संपू दे. त्या मुलींचे हे प्रकरण गावभर होऊ नये. त्यांनाच पुढे लाज वाटेल. मी इन्स्पेक्टरला साध्या वेशात आणतो. देवळा अलीकडच्या विजेच्या आडोशाला जीपमध्ये थांबतो. तुझी झरोक्यानं बघा. जर आधीच जरूर वाटली तर आधी हळी घाला. हा सोटा जवळ ठेवा. विंचूकाटा जनावर असते. दुष्ट माणसे. बराय. जोशी मास्तर आले तेव्हा दोघी कर्दळीच्या पानांवर खिचडी खात होत्या. त्यांनी केस पिंजारून फाटके कपडे घातले होते. नंतर त्यांनी आवरले. आपल्या पिशव्या भरल्या. देवळात कोणी दिवा लावायला येईल इकडे डोकायला तर आपण पिशव्या लपवून ठेवायचे. ही गुलाब बक्षीची फुले गुंतोय असे दाखवायचे. तो गेला की देवळात झोपू. त्या झुडपांशी गेल्या. साप सरड्याच्या धास्तीने जोशी दचकले. तो एक सरडा सरसरत गेला. सीमा दबका चित्कार काढून मागे आली. रंजू पण 4 फुलेच घेऊन परतली. सीमा ही आई घरी यायची वेळ झाली. यावेळी रोजच्या सारखी मी घरी नाहीसे बघून तिला काय वाटेल. वेडीपिशी होईल ग. रंजनाचा स्वर अर्थ झाला. जोशी चपला हातात घेऊन रस्त्यावर आले. त्यांनी खून केली. इन्स्पेक्टर व हेडमास्तर हलक्या पावलांनी त्या झरोक्यापाशी आले. त्या झरोक्यापाशी बसले. मागे जोशी. रडू दे आज तुझ्या आईला. काल गुरागत तुला तिने झोडपलं तेव्हा किती रडली असशील तू. ते वय बुजण्याआधी तिची आठवण कशाला. पण आपल्याला झोप येईल का ग. मला आईजवळ निजल्याखेरीज झोप येत नाही. मी सदा एकटीच या घरी असते. मात्र माझ्या खोलीत बारका बल्ब पेटत असतो. अंधारात भीतीच वाटेल. हे देऊळ पडके आहे. इथे नेमाने कुणी तेलवात करते की नाही कोण जाणे. नाही केली तर आपण अंधार पडल्यावर आत जाऊ. आपली मेणबत्ती पेटवून झोपू. झोपल्यावर मग काय भीती. रंजू एका चादरीवर झोपायचे. दुसरी पांघरायची. पण थंडी केवढी आहे. या झाडीत खूपच थंडी वाजेल. उघड्यावर वारा चावेल. मला जाड मऊ गादीची सवय झालीये. झोप कशी येईल ग. आई सारखी. आई खूप दमते ना. पडता क्षणी झोपते. फरशीवर बसल्या जागीही डुलक्या घेते. आपण दमलोत. झोप. तुला त्या सोन्याच्या पिंजऱ्याची आठवण कशाला हवी. खरंच तुझी माझी आई विसरायला आलो. मी तेच आठवतंय. भीती वाटते म्हणून का ग. चल देवापुढे श्लोक म्हणत बसू. त्या उठून पुढे येऊ लागल्या. इन्स्पेक्टरना खून करून जोशी पायरीवर बसले.
त्यांना पाहून त्या बिचकून मागे वळल्या. मास्तर गोड आवाजात म्हणाले, कोण ग चिमण्या तुम्ही? कुठे राहता? त्या इकडे तिकडे पाहू लागल्या. बोळाच्या वाट्यावर साध्या कपड्यातले इन्स्पेक्टरनी हेडमास्टर. तुम्ही कोण? मुली पळवणारे चोर, संभावित भामटे दिसता. रंजू थरथरत बोलली, आई ग, वाट सोडा, आम्हाला जायचे. कुठे? त्या बोलेनात. बाळांनो, मी तुमच्या वडिलांसारखा समजा. वडील? दोघी किंचाळल्या. मला वडील नाहीत, रंजू उत्तरली. मी सावत्र वडिलांकडे राहते. बर, मी तुमचा मामा. मी या शाळेत शिक्षक आहे. देवळात आलो होतो, तुम्ही भालेल्या पाहिल्या म्हणून तुम्हाला घरी न्यावं म्हटलं. खोटं. पोरी पळवणारे अशाच थापा मारतात. मग हेडमास्टरनी समजूत काढली, तरी त्या पळू लागल्या. मग इन्स्पेक्टरनी दोघांचे बखोटे धरून त्यांना जीपमध्ये बसवले. आपला बिल्ला दाखवला. मग विचारले, तुम्ही वाट चुकलात का? कुणी आणलं इथं? आम्ही ठरवून घर सोडलं. मग घरचा पत्ता द्या. मुळीच नाही देणार. तिथे जायचं नाही आम्हाला, हेडमास्टर म्हणाले. बरं, तर तुम्ही काम करणार ना? आमचे मुलींचे वसतिगृह आहे, तेथे राहा. थोडेसं किचनला काम करायचे. मी शिष्यवृत्ती देईन. समितीकडे येता? समितीतर्फे येता? त्यांनी माना डोळवला. हे बघा, नियमाप्रमाणे फक्त घरचा पत्ता द्या. आम्ही त्यांना कळवत नाही, पण या साहेबांनी पोलीस ठाण्यावर नेऊ नये म्हणून द्या. रंजनाने धाडधाड आपला पत्ता दिला व सीमाचाही. बाकरे बंगल्याचा. सीमा फाडकन म्हणाली, रंजू बेडूक, माझा पालक नाही. मी बाबांचा पत्ता देते. त्या तिघांनी नेत्रपल्लवी केली. इन्स्पेक्टर तुमच्या जीपने आजूबाजूने घाबरतील. मी चालत यांना नेतो. बाळांनो, आज माझ्या घरी राहा, जेवा. उद्या बोर्डिंगमध्ये नेतो. त्या व हेडमास्टर गेले. इन्स्पेक्टर, तुम्ही दोघी आयांना आणा. मी तिच्या खऱ्या बाबांना आणतो. रातोरात नको. पोरी झोपू देत निवांत, अन आयांना झुरू दे जरा काळजीनं. उजळता त्यांना आणा. पोलीस स्टेशनवर मी हेडमास्तर येतो. 7ला येऊ. मुलींसह या. थकलेल्या मुली गाढ झोपेत असताना उजाडले. पोलीस ठाण्यावर मंदाताई, हेमा व बाकरे आले. पाठोपाठ सीमाच्या बाबांसह जोशी. सीमाचे बाबा हेमाला खूप उखडून बोलले. सर्वांना गप्प करून हेडमास्टर म्हणाले, मला अधिकार नाही, पण या मुलींना मी व जोशींना जाणून घेतलं ते तुम्ही का जाणलं नाही एवढं विचारू इच्छितो. या निर्जन झाडीत दोघीच मुली पाहून मला संशय येऊन मी पाळत ठेवली. म्हणून मुली साप किरडूच नव्हे तर गुंडांपासून वाचल्या. अशा पळून आलेल्या मुली विक्रीसाठी पळवतात. गुंडांचे अड्डे, वेश्यागृहे, यातून पुढे. मंदाताई हुंदका देत म्हणाल्या, तुमचे अनंत उपकार आहेत. तुम्ही मुलींवर माया केली, त्यांच्यासाठी कष्ट सोसलेत, पण जरा तरी ती माया त्यांना दिसू द्यायची. त्याऐवजी आपल्या त्यागाचे नि कष्टाचे नगारे रोज बजावलेत. त्या बदल्यात त्यांच्या डोक्यावर मोठ्या महत्वाकांक्षांचे बोजे ठेवलेत. माझी आशा तीच नव्हे का? म्हणून जीवापाड कष्ट करून तिला डॉक्टर करावं म्हटलं. नुसतं क्वचित सुचवावं. तुम्ही जबरदस्ती केली. मनुष्य आहे. कमी मार्क नापास होणं हे अशक्य का धरलं?
त्याबद्दल एकही कठोर शिक्षा सांगा मुलीला. तुमची माया किती मिळाली, मी चिडचिडेपणा व धाक किती, आपल्या व्यथांची तिच्या कोवळ्या मनाला झळ लागून ते करपते हे ध्यानी आलं तुमच्या. परिणामी तुम्ही ध्येय तिथे पूर्ण न करणं हे तिला पाषाण इतकं भयंकर वाटलं. परिणामी तुमची ध्येय तिने पूर्ण न करणं हे तिला फाशी इतकं भयंकर वाटलं. आपल्याला आईचा आधार वाटायला हवा. आपले गौरव कौतुक जसे आईला सांगावेसे वाटते, तसेच आपले अपमान, कडू अनुभव, फसवणुका हेही ती आईलाच सांगून सहानुभूती मिळवून पाहते. कडू अनुभव, पराभव यांचा पश्चाताप प्रत्येकाला मनात होत असतो. तो त्यालाच धडा देतो. तो लगेच तोंडाने बोलतो असे नाही, कधी सावकाश सांगतो. अशा वेळी त्यांची निर्भत्सना किंवा कडू उपदेश न करता मायेने पाठीवर हात फिरवून त्यांच्या जखमी मनावर फुंकर घातली, म्हणजे फुंकर घातली पाहिजे. ती न घातली तर त्यांची सत्यप्रवृत्ती बंद करते. मग तो वा ती गुन्हेगार होऊ शकतात. शिस्तीचा बडगा टापटीप ध्येय समाजात वर माथा ठेवणे यासाठी तुम्ही मुलांचं भावविस्त चिरडता. तुमची माया त्यांना कळू द्या, तुमचा आधार वाटू द्या. हेडसर थांबले. मुलांना आईशी सर्व काही निर्भीडपणे सांगावेसे वाटेल एवढे विश्वासाचे स्थान तुम्ही बना. पैसे वा वस्तू हरवल्या, ते फसले, नापास झाले तरी ते तुम्हाला सरळ सांगतील असे करा. म्हणजे त्यांना दूषण न देता प्रेमाने सल्ला द्या. मग ते बाहेर व्यथा उलगडणार नाहीत. मी त्यांचे स्फोटही होणार नाहीत असे द्या. मग ते बाहेर व्यथा उघडणार नाहीत नि त्यांचे स्फोटही होणार नाहीत असे जोशीही म्हणाले. मुलींनो, तुमचे पालक तुम्हाला न रागवता घरी नेऊ म्हणतात. ते रागवणार नाहीत. अखेर उघड्या जगात वावरण्यात धोके आहेत. तुम्ही लहान आहात, घरच्या छत्रात राहा. मी त्या बेडका घरी तुरुंगात जाणार नाही, खऱ्या बाबांकडे जाईन. सीमाने बाबांना मिठी मारली. त्यांनी तिला थोपटले. खा सावत्र आयशीचा मार नि रहा उपाशी. हेमा फणफणली. बाकरे खाकरले. ताईने आग्रह केला, पण अजून मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. आता तर सीमा सासरी जाईपर्यंत लग्न करणार नाही. सीमा, तुझ्या हक्काच्या घरीच तू राहा. आपण जमेल तसे निभावू. मी पण आईची रोज बुणबुण ऐकायला जाणार नाही. रंजू, आता नाही मी वसवस करणार. बाळा, तूच माझं सर्वस्व, पण तुलाच मी काच केला. आता पहा तर. ठीक आहे, पण तुम्ही मॅजिस्ट्रेट समोर तसे जबानीत लिहून द्या. नाहीतर गळून गेलेल्या केसेसमध्ये, नाहीतर पळून गेलेल्या केसेसमध्ये कोर्ट कचेऱ्या होतात. इन्स्पेक्टर साहेब, मुलींचा ताबा कोर्टाने घटस्फोटानंतर मला दिलाय. मुलीचा ताबा कोर्टाने घटस्फोटानंतर मला दिलाय. हेमाताई, मुलींची जबानी वेगळी पडते. तिचे वय 10 वर गेले. ती जबाब लिहून वडिलांकडे राहू शकते. तुम्ही 6 वर्षा आतली मुलगी म्हणून ताबा घेतला. ते वय सरलं. फार तर तुम्ही भेटू शकाल हवं तर. अहो, आपण कोर्टात दाद मागू. हेमा म्हणाली. काही जरूर नाही.
तिला हवं ते करू दे, आपल्याकडे सुखाचे खाऊनही धुमसत असे. होयच, बाबांकडे वरण भात आनंदाने खाऊन ताट मानेने जगेन. कारकून यांचे जबाब नोंदवून घ्या. पुन्हा मुली पळाल्या तर यांचे जामीन लिहून घ्या. तशी वेळ येऊ नये. तुमचे तिघांचे किती उपकार मानू. मंदाताई व सीमाचे बाबा आभार मानू लागले. आभार जोशी गुरुजींचे माना. त्यांच्या ऐवजी एखाद्या गुंडांच्या टोळीला त्या मिळाल्या असत्या तर साऱ्यांनाच गहिवरून आले. हेमानेही डोळे पुसले. सीमाच्या डोळ्यातले अश्रू पुसत रंजना म्हणाली, उगी तू का रडतेस? आपली ताटातूट होते ना. आयुष्यात ताटातुटी असतातच, पण तुम्ही सुटीत एकमेकांना भेटाल, मैत्री तेवढ्यानेही टिकते. काय रंजूच्या आई? बाबा म्हणाले. होय ना, माझ्याकडे पण सीमा येत जाईल. चला, या पैशांचे पेढे आणवा ना. होय ना, माझ्याकडे पण सीमा येत जाईल. चला, या पैशांचे पेढे आणा ना सीमाचे बाबा. या उपकारी थोर मंडळींसह सर्वच तोंडे गोड करू. सखाराम, सायकलवरून पेढे आण. पेढे येईपर्यंत सीमा व बाकरे परतले होते, पण रंजू व सीमा मात्र नाचत पेढे मुठींनी वाटू लागल्या. हिची आई व हिचे बाबा तेच होते, पण जणू नव्याने लाभले होते. कथा समाप्त.